नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सोयाबीनच्या भावावर प्रचंड परिणाम करणारी अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये 15 तारखेनंतर 100% घटणार आहे सोयाबीनची विक्री। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% घटणार आहे सोयाबीनची विक्री। पण 15 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% घटणार आहे या ठिकाणी सोयाबीनची विक्री। आणि 15 तारखेनंतर जर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री घटली तर याचा परिणाम भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार, यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव किती वाढणार, या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सोयाबीनच्या भावावर प्रचंड परिणाम करणारी अपडेट की आता 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% घटणार सोयाबीनची विक्री। पण 15 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% घटणार सोयाबीनची विक्री। आणि 15 तारखेनंतर जर सोयाबीनची विक्री घटली तर याचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव किती वाढणार, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री कशा पद्धतीनं सुरू आहे, देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचा बाजारभाव काय आहे, हे सगळं बघणं गरजेचं आहे। आजच्या कंडिशनला जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दिवसाला सोयाबीनची आवक 2.25 लाख क्विंटल होत आहे। याला कारण काय तर देशांतर्गत बाजारामध्ये घटलेला सोयाबीनचा बाजारभाव। कास्तकार बांधवांना वाटतंय की याहीपेक्षा सोयाबीनचा बाजारभाव खाली जातो की काय, यामुळे ते पॅनिक सेलिंग करत आहेत आणि यामुळे सोयाबीनचा बाजारभाव 4200 ते 4500 च्या दरम्यान या ठिकाणी आपणास दिसत आहे। पण एक गोष्ट लक्षात घ्या की सोयाबीनचा शिल्लक साठा देशांतर्गत बाजारात अत्यंत कमी आहे आणि यामुळे भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री या ठिकाणी 100% घटणार आहे। मग सध्या विक्री किती चालू आहे तर सध्या दिवसाला 2.25 लाख क्विंटल चालू आहे। 15 तारखेनंतर हळूहळू ही सोयाबीनची विक्री कमी होऊन 1.25 लाख क्विंटल पर्यंत येणार आहे आणि फार लवकर सोयाबीनची विक्री ही 1 लाख क्विंटलच्या खाली देखील येणार आहे। यामुळे जशी जशी देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री कमी होणार तसा तसा मागणी आणि पुरवठ्यामध्ये गॅप दिसणार। हा गॅप सोयाबीनच्या बाजारभावाला 100% आधार प्रदान करणार व सपोर्ट प्रदान करणार। यामुळे अवकेचा दबाव कमी झाला की देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय कारणांमुळे आपल्याला सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा दिसेल आणि फेब्रुवारी महिना अखेरीपर्यंत जर सोयाबीनचा बाजारभाव या अनुकूल परिस्थितीमुळे जर 4800 पार गेला तर आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे।
मग सोयाबीन विक्रीचा विचार तर तुमच्या मनात येतच असेल तर लक्षात घ्या, जास्त लोभ ठेवायचा नाही, जास्त घाई करायची नाही आणि जास्त काळ थांबायचं नाही. यानुसार प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री करायची. जसं की 4,600च्या भावावर 25%, 4,800च्या भावावर 50% आणि उर्वरित सोयाबीन आपल्या आर्थिक गरजेनुसार आपण विकलं तर आपल्या या ठिकाणी होणार 100% फायदा. तर मग भविष्यात मित्रांनो देशांतर्गत बाजारात आता कसा राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.